फ्रेंड्स, माझं नाव पूजा आणि होमपीस चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मी आयकियाचा क्रॉकरी पार्ट 2 घेऊन आलेली आहे। पार्ट 1 मी ऑलरेडी रिलीज केला 3 दिवसा अगोदर आणि आता मी पार्ट 2 घेऊन आली आहे। त्याच्यामध्ये क्रॉकरी पार्ट राहिलेला दाखवायचा, तर आता मी क्रॉकरी पार्ट दाखवणार आहे तुम्हाला। दिवाळी निमित्त शॉपिंग करायला आयकियामध्ये बरंच काही आहे, बरंच काही नवीन गोष्टीही आल्या आहेत आणि डिस्काउंट्सही बऱ्यापैकी चांगलं होतं। आणि आता आय गेस 22 ते 24 तारखेपर्यंतच आहे, जे मी मागे गेलेली तेव्हा मी वाचलेलं तेव्हा। तर चला मग स्टार्ट करूया। तर अशा मी तुम्हाला दाखवते। तर असा हा मी बॉक्स पॅक करून आणलेला आणि मी आता सेलोटेप काढलेली आहे, कारण मला आता सोपं जावं व्हिडिओ बनवायला। तर खूप सारं पेपर पॅकिंग केलेलं। तर सर्वात आधी हे आहे काचेचे बाउल्स। अशा प्रकारचा हा बाउल आहे। मला ब्लॅक कलर खूप आवडतो आणि हे टेबलवेअरवरती अजूनच छान दिसतात। आणि हे काचेचे आहेत, तर एकदम डेलिकेट आहे, ह्याची एज वगैरे तुम्ही बघू शकता। हा जरा तरी हातातून फिसलला की ह्याचे वाट लागणार। हे असे मी 4 आणलेले, मी 4चा सेट करून आणलेले, कारण का 4 इनफ होतं। 6चा सेट मुद्दामून नाही केलेला आहे, कारण 4 पण पुष्कळ होतात आणि माझ्याकडे भरपूर क्रॉकरीचं कलेक्शन आहे म्हटल्यावरती, म्हणून मी हे 4चेच घेऊन आले। तर आता हे सेकंड हे डिनर प्लेट्स घेतलेत मी ब्लॅक कलरमध्ये, त्याच डिझाईनमध्ये। तुम्ही बघू शकता काय शायनिंग आहे ह्याची आणि एकदम। तर मी जसं बोलली 4चा सेट करून घेऊन आली आहे। नंतर हे साईड डिश आहे। साईड डिश आपण चपाती किंवा नान रोटी वगैरे ठेवतो, किंवा जे कांदा वगैरे आपल्याला ठेवायचं असतं डिनर प्लेटच्या व्यतिरिक्त, तर हे याच्यामध्ये ठेवू शकतो। तर अशा प्रकारे मी बाउल्स, साईड डिश आणि डिनर प्लेट्स ब्लॅक कलर डिझाईनमध्ये घेऊन आले। तर त्याच्यामध्ये अजून छोटे बॉल्स पण होते, म्हणजे भाजी वगैरेसाठी असतात तसे बॉल्स पण होते, पण मी हे मीडियम साईज घेऊन आले, कारण का कधी सूप प्यायचं झालं तरीही होऊन जातं, म्हणून मी हे एकच साईजचे बॉल आणले, छोटे नाही आणले, कारण डिनर प्लेटमध्ये तेवढी आपली भाजी ओके होऊन जाते। तर असा होता हा डिनर सेट मी रेडी केलेला आहे। सर्विंग बॉल्स वगैरे मी आणत नाही, कारण का सर्विंग बॉल्स माझ्याकडे आहेत, तेच मी यूज करते, कारण ते मला खूप युजफुल पडतात, म्हणून मी ते कधी चेंज करत नाही। दुसरं सगळ्यांना आवडेल, म्हणजे मला तरी एका लुकमध्ये आवडलेल्या अशा ह्या डिझायनर डिश आहे, क्रॉकरी डिश आहे, जे मला खूप आवडली। ह्या दोघांचा सेट होता, म्हणजे डिश आणि बाउल्स। तर ह्याचे सगळ्यांचे डिझाईन्स वेगळे आहेत, मी तुम्हाला दाखवते याला कट करून। खूप क्यूट वाटतात, खूप सुपर क्यूट वाटतात, म्हणजे क्यूट नाही सुपर क्यूट आहे, मला खूप आवडल्या क्रॉकरी या। तर पहिली डिझाईन ही अशी आहे, मला ही खूप आवडली डिझाईन। इंडिगो कलरमध्ये ही डिझाईन खूपच, आता हे इंडिगो साड्यांचा पॅटर्न होता मध्ये, तशा प्रिंटमध्ये या आता डिशेस पण आहेत, पण एवढ्या सुपर क्यूट वाटतात ना, म्हणजे ज्यांना ह्या सगळ्या डेकोरेशनची किंवा क्रॉकरीची आणि घर ब्युटिफुल ठेवण्याची ज्यांना जी आवड आहे ना, ते तर नक्कीच बाय केलं असेल। तर तुम्ही बघू शकता, मी तर कधी यूज करणार नाही असं मी ठरवलं, कारण ह्या लुकला एवढ्या छान आहेत ना की मला याला जरा पण स्पॉइल नाही करायचं आहे, कारण का परत ह्या डिझाईन आउट ऑफ स्टॉक झाल्या तर तर त्याच प्रिंटमध्ये हे बाउल्स पण आहेत आणि खूप डेलिकेट आहे, खूप डेलिकेट आहे, म्हणजे एकदम आपल्याला केअरने हँडल करायला लागेल अशा ह्या हे आहेत। मला हा परचेस सगळ्यात जास्त आवडला, सगळ्यात, म्हणजे मी आयकियामधून काय ते बेस्ट बाय केलं असेल ना, ते हे आहे। नंतर मी हा वास घेतला आहे, सुपर छोटे क्यूट वास आहे, म्हणजे आपल्याला कधी मी ॲक्च्युली हे रिअल फ्रूट बोलते, रिअल फ्लावर ठेवायला घेतलेले आहे। कधी कधी सणाच्या वेळेला आपल्याकडे रोजेस वगैरे येतात, कोण आपल्या हळदी कुंकाला देतं वगैरे, तर तो एक रोज कट करून ठेवू शकतो, असा एवढा हा छोटासा वास आहे। किंवा ॲज अ डेकोरेटिव्ह मटेरियल म्हणून पण तुम्ही अशा स्टँडवरती नुसता ठेवू शकता किंवा डायनिंग टेबलवरती ठेवू शकता। तर हा मी छोटा वास घेतलेला आहे। नंतर मी घेतलेला आहे टी लाईट्स ठेवायला, हे ग्लास टी लाईट्स छोटे छोटे अशा प्रकारचे। आता हे खूप चालू आहे, छोटे छोटे ग्लास टी लाईट्स होल्डर, खूप पॅटर्नमध्ये पण येतात। आता मी मागे माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं ते 2 फ्लावरवाले घेतले, थोडे कॉस्टली होते, हे एवढे कॉस्टली नव्हते, म्हणजे मीडियम रेंजमध्येच होते, 100चं 1 पीस होता वाटतं हा। तर हे मी 6 पीस परचेस केलेलं आहे। तर हा होता माझा आयकियाचा क्रॉकरी हॉल। खूप छोटासा क्रॉकरी हॉल आहे, पण जे काय घ्यायला क्रॉकरी प्रॉब्लेम नाही आहे, पण तिकडून घेऊन यायला ना तेवढंच सेफली ट्रॅव्हलिंगमध्ये
खूप डिफिकल्ट आहे, कारण ते लोकं पॅकिंग आपल्याला करायला सांगतात. आपण काय प्रोफेशनल पॅकर्स नव्हत की आपण एकदम आणि एवढं शॉपिंग करून दमल्यानंतर ते क्रॉकरी पॅकिंग करायला बसायला कंटाळा येतं. म्हणजे किती केअर, परत बबल रॅप नसतात तिथे, फक्त न्यूजपेपर पॅकिंग आणि बॉक्स पॅकिंगच होतं. मग हे एवढंच आयटम मी सेफली घेऊन आणू शकले आणि बाकीचं मी तुम्हाला दाखवलं आहे की काय काय मी क्रॉकरीमध्ये ऑनलाईन मागवलेलं आहे. तर मोस्ट ऑफ टाईम कसं होतं, आपल्याला ऑनलाईन कळत नाही की क्रॉकरी ही कशी दिसते, काय दिसते, कसं हँडल आहे. हँडल म्हणजे कसं त्याला आपण हँडल करू शकतो का, डिशवॉशर सेफ आहे का, हाताने आपण उचलू, म्हणजे कधी कधी क्रॉकरीचं, म्हणजे आता हे तुम्ही बॉल बघाल ना, हा वेट आहे ह्याला, आणि हा बॉल तुम्ही कम्पॅरेटिव्हली बघाल ना, तो एकदम पातळ आहे, तो हलका आहे. तर अशा प्रकारे पण असतात काही काही क्रॉकरी. तर हा माझा आयकियाचा हॉल होता. तर आता मी तुम्हाला एक शॉर्ट छोटूसं अजून ॲड करणार आहे या ब्लॉगमध्ये, मला करूसं वाटलं म्हणून. तर काल मी डीमार्टला गेलेली, छोटं मोठं दिवाळीसाठी काहीतरी हवं होतं मला, तर ते सगळं शॉपिंग करायला ग्रॉसरी गेलेली. तर तिथे मला ना बेडशीटवरती नजर पडली. तुम्ही बघू शकता, 599ला मी बेडशीट घेतलेली आहे आणि ती एवढी सुंदर आहे आणि किंग साईज बेडशीट आहे. कॉटन आहे पण फॅब्रिक एक नंबर आहे. एवढा वेळ मी डीमार्टला जाते पण मी कधी त्या सेक्शनला गेली नाही. आज मला अर्जन्सी होती म्हणून मी घेतली, कारण माझं नवीन बेड आलेलं आहे, तर त्याच्यावर मला चांगली फ्रेश कॉटनची हवी होती, तर मी घेतली. हे बघा, हे तुम्हाला साडीसारखं वाटत असेल ना, पण ही साडी नाही आहे, बेडशीट आहे आणि खूप सुपर रिच प्रिंट आहे, डिझाईन आहे आणि फॅब्रिक तर एक नंबर. हा मला इंडिगो मिळाला, लकीली हा 1 पीसच उरलेला आणि ह्याच्यावर मला पिलो केस आलेला आहे. हे शिटकार्टचा ब्रँड आहे, 549ला आलेली आहे. ही पण 549ला आहे आणि ही 599ला आहे. तर ह्या तिन्ही बेडशीट म्हणजे एकदम, म्हणजे हात लावला ना आपल्याला आता झोप येईल अशी बेडशीट आहे. कॉटनमध्ये आहे, फिनिशिंगमध्ये पण एक नंबर आहे. तर तुम्ही डीमार्टला जाल आणि तुम्हाला असं काय भेटेल तर नक्की आणा. डोंबिवली डीमार्टला तर होतं हे, पण सुपर क्यूट होतं यार, सुपर पर्चेस आहे. थँक्यू. अशाच व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा.